की जमशेदजी आणि विवेकानंद हे एका बोटीवरती भेटले. तेव्हा त्यांनी विवेकानंदांना सायन्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय रस होता. राईट. त्यांनी सांगितलं की भारतातल्या लोकांना सायन्सचं महत्व कधी समजणार. तर जमशेदजीने सांगितलं खरं आहे, म्हणजे तुम्ही म्हणता ते खरं आहे की भारतामध्ये सायन्सला कुणी विचारत नाही किंवा त्यांना आपल्याला अजून त्याचं आपण अजूनही म्हणजे जुन्या ज्या रूढी आहेत किंवा म्हणजे त्याच्याकडे आपण ऑब्जेक्टिव्हली पाहत नाही. याच्यावरती सायंटिफिक जो दृष्टिकोन आहे करत नाही आपण, तो जो दृष्टिकोन आहे तो आपल्याकडे नाही, भारतामध्ये नाही. तर विवेकानंदाने त्यांना विचारलं हे करण्यासाठी तुम्ही काही करू शकाल का. बर. म्हणजे अशी एखादी संस्था निर्माण तुम्ही करू शकाल का ज्या ठिकाणी भारतीय लोकांना शास्त्रीय शिक्षण किंवा सायन्सचं शिक्षण दिलं जाईल. तुम्ही अशी एखादी संस्था काढा. तेव्हा जमशेदजींनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोरचं स्वप्न पाहिलं, सगळी तयारी केली. ती 1904 साली जमशेदजी गेले. 1909 साली त्यांच्या मुलांनी दोराबजी टाटाने ती संस्था सुरू केली. पण तयारी स्वप्न सगळं जमशेदजींनी पाहिलं होतं. त्यानंतर दुसरं एक त्याच्यामधलं आहे, त्यांनी जमशेदजींनी पाहिलं की भारतावरती राज्यकर्ते जे आहेत हे सगळे तिकडचे ICS ऑफिसर्स आहेत आणि त्याच्यात भारतीय कुणी नाही. कारण इंग्लंडमध्ये जाऊन ती परीक्षा द्यायला लागते, तिथे जाऊन अभ्यास करायला लागतो. हे कुठल्याही भारतीयाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, आर्थिक आवाक्याच्या बाहेरचं आहे. त्यामुळे भारतीय हुशार असून सुद्धा सत्तेमध्ये नाहीत. जमशेदजींनी काय केलं, त्यांनी JN टाटा फाउंडेशन स्थापन केली. आणि त्याच्यामधून त्यांनी भारतीय लोक जे परदेशामध्ये ज्यांना ICS व्हायचं आहे किंवा ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्यासाठी जे तिकडे जाणार असतील तर त्यांना त्यांनी शिष्यवृत्त्या द्यायला सुरुवात केली. आणि ह्या शिष्यवृत्त्यांच्या बाबतीमध्ये काही ज्या गोष्टी आहेत, आपले जयंतराव नारळीकर आणि त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे दोघेही गणिताच्या अभ्यासासाठी जमशेदजी टाटांची स्कॉलरशिप घेऊन इंग्लंडला गेले होते याला. त्याच्यानंतर भारतामधल्या पहिल्या गायनाकोलॉजिस्ट ज्या मला वाटतं केळावकर त्यांचं नाव होतं, त्या बाईंचं नाव, त्या कोल्हापूर संस्थानाच्या डॉक्टर होत्या, त्याही जमशेदजी टाटांकडनं गेल्या. भारताचे राष्ट्रपती नारायणन हे सुद्धा जमशेदजी टाटा आहे. सर्व शास्त्रज्ञ जे परदेशामध्ये शिकून आले हे सर्व शास्त्रज्ञ हे JN टाटा स्कॉलरशिप खाली शिकून आले. आणि आणखीन एक विचित्र त्याच्यामध्ये योगायोग असा आहे की जमशेदजी टाटाने ठरवलं की म्हणजे फक्त भारतीयांनाच नाही, इंग्लंड मधल्या सुद्धा 1-2 विद्यार्थ्यांना आपण अशी फाउंडेशन द्यायची. आणि त्यांचे एका वर्षाला त्यांच्याकडे 2 तरुण शिष्यवृत्तीसाठी आले होते. एकाचं नाव होतं ॲटली आणि मला वाटतं दुसऱ्याचं काहीतरी डेव्हिड किंवा असं हे होतं. आणि त्याच्यातले ॲटली सिलेक्ट झाले. आणि हे ॲटली 1945 साली ज्या वेळेला मजूर पक्षाचं सरकार आलं तेव्हा हे पंतप्रधान झाले. म्हणजे इंग्लंडचा पंतप्रधान सुद्धा जमशेदजी टाटांचा स्कॉलर होता. आणि दुसरा तरुण जो रिजेक्ट झाला होता तो त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होता. फॅन्टॅस्टिक. तर म्हणजे अशा प्रकारची ही जी टाटांच्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत ह्याला की म्हणजे त्यांनी देशासाठी या सर्व गोष्टी केल्या ह्याच्यावरती. अनेक जर तुम्ही या संस्था पाहिला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा कॅन्सर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल. तुम्हाला माहिती नसेल टाटा मेमोरियल हॉस्पिटल 1956 पासून भारत सरकार चालवतं. पण सरकारचाही मोठेपणा आहे की त्यांनी टाटांचं नाव काढलं नाही आणि टाटांचाही मोठेपणा आहे की त्यांनी अशा प्रकारचं हॉस्पिटल काढलं. आणि टाटा ट्रस्टनी नंतर मोठ्या प्रमाणावर खर्च करून आसाम आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खर्च करून त्यांनी कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स काढली. टाटा ट्रस्ट अजूनही कॅन्सरवरती मोठ्या प्रमाणावर खर्च करतोय.